टोटल महाराष्ट्राचं क्षेत्र आहे 50 लाख हेक्टर। तर 50 लाख हेक्टरमधून मिनिमम 45 लाख हेक्टर क्षेत्र हे कोरडवाहू क्षेत्र आहे। आणि कोरडवाहू जर क्षेत्र जर नफ्यात आणायचं असेल तर त्याचे जे खर्च आहेत, या खर्चात कशी आपल्याला हे करता येईल बचत, यावरच ते शक्य आहे। परंतु आमच्या पिकाची अवास्तव काही वाढ होत नाही आणि अवास्तव काही वाढ न झाल्यामुळे ती जी ताकद आहे, ती पिकाला जी नत्राची मिळते, ती त्या उत्पादनात कन्व्हर्ट होते। नमस्कार, मी दीपक पुरुषोत्तम जोशी, मुक्काम देवगाव, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद। मी मागील 4 वर्षापासून विना नांगरणीचा तंत्रज्ञान वापरून कापूस आणि तूर ह्या पिकाची शेती करत आहे। आणि त्याच्यातले माझे अनुभव दरवर्षी नवीन मला अनुभव येत आहेत। यात असं होतं आहे की मुख्य म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब तर वाढेलच, परंतु कर्ब वाढण्याबरोबरच आज जो मजुरीवरचा खर्च आहे हा बऱ्यापैकी कमी होतोय। आता हे माझ्या पिकाचं 4थं वर्ष आहे। आपण ज्या क्षेत्रात उभा आहोत हे 4थं वर्ष आहे। तर मला जे पारंपरिक पद्धतीने मी आधी शेती करत होतो त्या पद्धतीने मी गेले 20 ते 25 वर्ष शेती केली। या मागील 4 वर्षापासून कोल्हापूरचे शेतकरी शास्त्रज्ञ प्रताप काका चिपळूणकर यांची माझी एका प्रदर्शनात भेट झाली ॲग्रोवनच्या, आणि तिथून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर माझी दिशा बदलली आणि मी हळूहळू त्या प्रयोगात सहभागी झालो। आज माझं 4थं वर्ष आहे। एकतर मी आनंदी आहे, कारण डायरेक्ट जी कॅश शेतकऱ्यांच्या खिशातून जाते, नांगरणी असेल, वखरणी असेल किंवा आंतरमशागत असेल, ही माझी पूर्णपणे 100% वाचलेली आहे। आणि ह्या वाचण्याबरोबरच आज माझा जो जमिनीचा सेंद्रिय कर्ब आहे, माझ्या सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढत आहे। कारण जे 5 फुटाचं मधलं जे तण आहे हे पूर्णपणे आम्ही 2-3 वेळेला ग्रास कटिंग घेऊन त्याला जागेवरच जिरवतो। आणि त्याचा मला फायदा होतो की माझं विना नांगरणीचं क्षेत्र जेव्हा ट्रॅक्टरवाला येतो रेष पाडायला, म्हणजे आता मी 2 ओळीच्या मध्ये जे तण आहे तिथे पुढच्या वर्षीचं पीक घेतो। आणि त्या तणात जेव्हा रेष मारायला येतो, पहिल्या वर्षी मला जरा शंका आली की बुवा आता विना नांगरणीचं आहे, हे कसं होतंय, सोयीस्कर त्याला जमेल का। पण अगदी भुसभुशीत माझं त्या तण जिरलेल्या ज्या क्षेत्रात भुसभुशीत असल्यामुळे एकदम आमची रेष छान पडली, म्हणजे अडचण काही नाही आली। आणि नंतर त्यात आम्ही लागवड केली त्याच्यात। आणि पेंडामिथिलिनसारखं जर तणनाशक असेल, शक्य असेल तर फवारा, नसेल शक्य तर मग 21 दिवसानंतरचं जे दुसरे तणनाशक आहेत त्याची फवारणी घेता येते। मी 2 वर्ष घेतली, पण यावर्षी मी त्या तणनाशकाची फवारणी अजिबात घेतलेली नाही यात। आता सध्या पीक एकदम छान आहे, 1.5 महिन्याचं पीक झालेलं आहे, रोगमुक्त आहे। या बाकी लोकांच्या माझ्या गावात पारंपरिक जे शेत्या करतात यांच्या आतापर्यंत 2-2, 3-3 फवारण्या झालेल्या आहेत कापूस पिकावर। माझ्या पिकावर एक सामान्य कीटकनाशक, रोगरसारख्या कीटकनाशकाची एकच फवारणी झालेली आहे। आणि ह्या तण व्यवस्थापनाचा मला असा फायदा दिसतोय की जे मधलं तण आहे याचे जे होस्ट प्लांट म्हणून कीटक त्यावर येऊन बसत आहेत, त्यामुळे त्यांना ते खाद्य असल्यामुळे आपल्या कापूस पिकाकडे कीटक येत नाही, हा माझा स्वानुभव आहे। आणि यात खोटं बोलण्यासारखं काही नाही, कारण मला काही निविष्ठा विक्री करायची नाही आहे। कारण मी काही कोणाला म्हणणार नाही की बाबा माझे हे घ्या ते घ्या, माझं प्रॉडक्ट घ्या। परंतु कोरडवाहू शेतकऱ्यांनी आज जी कोरडवाहू शेतकरी जी आतबट्ट्याची होत चालली आहे, कारण कोरडवाहू क्षेत्र जवळपास आता कापसामध्ये टोटल महाराष्ट्राचं क्षेत्र आहे 50 लाख हेक्टर। तर 50 लाख हेक्टरमधून मिनिमम 45 लाख हेक्टर क्षेत्र हे कोरडवाहू क्षेत्र आहे। आणि कोरडवाहू जर क्षेत्र जर नफ्यात आणायचं असेल तर त्याचे जे खर्च आहेत, या खर्चात कशी आपल्याला हे करता येईल बचत, यावरच ते शक्य आहे। ह्या तणाचा दुसरा एक फायदा असा आहे की आमच्या पिकाची व्हिजिटेटिव्ह ग्रोथ होत नाही। माझ्या बाजूचे पिकं लुसलुशीत दिसतील, वाढ होईल, परंतु आमच्या पिकाची अवास्तव काही वाढ होत नाही। आणि अवास्तव काही वाढ न झाल्यामुळे ती जी ताकद आहे, ती पिकाला जी नत्राची मिळते, ती त्या उत्पादनात कन्व्हर्ट होते। नाहीतर आज काय झालं आहे अवस्था, खालून जमिनीतून दिलेलं नत्र आणि हवेत दिलेलं नत्र, ह्या दोन्हीचं नत्र त्या पिकालाच बॅलन्स करावं लागतं आणि ते एक्सेस होतं। आज माझ्याकडे मध्ये तण असल्यामुळे, त्या पिकाशी तणाची स्पर्धा असल्यामुळे ते नत्र विभागलं जातं आणि त्याचा परिणाम आपल्याला पिकावर दिसतो। पिकाला आमच्या लुसलुशीतपणा नाही, परंतु डार्क ग्रीननेस आहे आणि रोगराई अजिबात नाही।
तर ह्या ज्या अशा साधे साधे निरीक्षण आहेत. मव्यासारखा रोग नाही. गेल्या 3 वर्षापासून मी मव्यासाठी एकही औषध मारलेलं नाही. कारण मावा तो तणावर जे तण जे आहे मधलं, यात त्या मावा किडीला जे आवडतं जे तण आहे त्याच्यावर ते मावा बसतो आणि तो तिथेच संपतो. आपलं पीक हे रोगमुक्त राहतं. तर आज माझी हे जे आपले कोरडवाहू शेतकरी आहेत कापूस तुरीचे, यांना एक विनंती आहे की बुवा तुम्ही ह्या तंत्राचा वापर काही थोड्याशा क्षेत्रावर करा. क्षेत्र नका जास्त करू, 5 गुंठे 10 गुंठे, पण अनुभव घ्या. पण अनुभव घेतल्याशिवाय पर्याय नाही. कारण कोरडवाहू शेतीत फायद्याची आणायची असेल तर तुम्हाला कॉस्ट ऑफ कल्टिवेशन, जो आपण पीक उत्पादनावरचा खर्च आहे तो कमी करणं गरजेचं आहे. धन्यवाद.